बुल्स अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा म्हणजे MS शेट परीक्षेबद्दल जे अपडेट आलेली आहे 7 जुलै 2026 म्हणजे आजची जी अपडेट आहे तर ते बघूया। हे सावित्रीबाई फुले विद्यापीठामार्फत हे एक्झाम घेण्यात येते। तर त्यांनी काय म्हणजे 26 जुलै 2026ला जे 41 सेट परीक्षा आयोजित करण्यात आलेली होती तर त्या परीक्षेच्या तारखेमध्ये बदल करण्यात आला आहे। तर त्यांनी कारण सांगितलं आहे 26 जुलै 2026 रोजी 26 जुलै 2026ला महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सरळ सेवा भरतीकरता विविध विषयाच्या परीक्षा आयोजित केलेल्या आहेत। दोन्ही परीक्षा एका दिवशी आल्यामुळे विद्यार्थ्यांना कोणत्याही एकाच परीक्षेला उपस्थित राहता येईल, त्यामुळे त्यांचे नुकसान होईल। तसेच 7 जुलै 2026 ते 25 जुलै 2026 या काळात आषाढी वारीचे आयोजन असल्याने 26 जुलै रोजी परीक्षा घेतल्यास वाहतुकीची गैरसोय होऊन परीक्षा नियोजन आणि विद्यार्थी वेळेत परीक्षेत पोहोचण्यास गैरसोय निर्माण होण्याची शक्यता जास्त आहे। या दोन्ही पार्श्वभूमीवर 26 जुलै 2026ची शेट परीक्षा पुढे आयोजित करण्याबाबत विद्यार्थ्यांना निवेदने प्राप्त झालेली आहेत। तर 26 जुलै 2026 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा आणि आषाढी वारी या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेता कोणताही विद्यार्थी शेट परीक्षेपासून वंचित राहू नये यासाठी 26 जुलैची जी एक्झाम होणार होती ते पुढे जाऊन संभाव्य तारीख त्यांनी दिलेली आहे 6 सप्टेंबर 2026 जाहीर करण्यात आलेली आहे। संभाव्य तारीख आहे पण त्यांनी ह्याच तारखेला होईल असं सांगितलं नाही। त्यांनी म्हटलं आहे की काही शैक्षणिक गैरसोय अथवा अडचणी निदर्शनात आल्यास त्या पडताळून त्यानुसार अंतिम निर्धारित तारीख पुढील 15 दिवसामध्ये सविस्तर वेळापत्रकासह जाहीर करण्यात येईल, याची नोंद घ्यावी असं हे सेट परीक्षा समन्वयक यांनी येथे नोटिफिकेशन काढलेलं आहे, त्यामुळे लक्षात घ्यायचं। तर 26 जुलै 2026ला जे महाराष्ट्र सेट एक्झाम होणार होती तर ते पोस्टपोन होऊन त्यांनी संभाव्य तारीख सांगितले आहे 6 सप्टेंबर 2026 हे तारीख सांगितले आहे, ते लक्षात ठेवा। ह्या चॅनलला नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।